तर बघा मी कुठं आलोय आणि सगळ्यांचे कमेंट पण आलत्या की नेता दादा तू जा कल्याणला, आणि घरचे पण सगळे म्हणायला लागले की तू जा. मग त्यांना पण सगळ्यांशी बोलून करून चांगल्या पद्धतीनं आलोय. आता आज दादा आपल्यासाठी किती काय करतात ना. आज कोण कोणाला एवढ्या मोठ्या मुंबईत बोलवून फिरवून त्याला सगळे इकडले ठिकाणं दाखवून करून मान सन्मानानं पुन्हा पूजाला साडी वगैरे पण केलं त्यांनी. किती काय करून आम्हाला इथून वाट लावलं त्यांनी जाताना. मग काय 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 मग ते आपल्याला एवढं बघतात. आमचा तुटलेला संसार जोडून दिला त्यांनी. मग आलोय. मग त्यांची तब्येत नाही बरी आणि माझ्यावरती रागावलेत पण त्यांनी बोला ना एवढं माझ्याशी. राग आलाय त्यांना भांडणं करण्याचा. आल्याला तर पहिलं धुलाई केली आहे माझी. धुलाई म्हणजे असं बोलून, नाहीतर तुम्हाला वाटेल धुलाई म्हणजे घेतला बेल्ट आणि धुवून काढलं काय, असं नाही की असं बोलून खूप काय 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 बोललं गेलं मला. तर मी आत्ता उतरलो आहे सकाळी येऊन. मग आता मस्त फ्रेशपैकी फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे केला आम्ही. आणि तुम्हाला दाखवतो. दादा एवढे खराब झालेत ना. आधीच त्यांचं पहिल्यापासून पण वजन कमीच आहे, शरीर त्यांचं हाडकोळा, आणि त्यात ते आजारी, आणि त्या आजारात ते खूप म्हणजे खूप दिवस आजारी राहिले. त्यामुळे त्यांची तब्येत खूप खराब झाली. हातपाय नुसते आशे झालेत. मला म्हणतात नुसता बोक्यासारखा वाढायला तू. बायकोला भांडणं करून तूच खातो काय सगळं, त्यांना खाऊ देतो का नाही असं म्हणतं. पण काय कसं सांगू, बायको पण कशी आहे ती. आता मला आता तिला इथं वाईट बोलून जमणार नाही. तिला मी इथं काय बोललो तर मग फायरिंग आहे. मला दाखवतो येतात बरं काही त्याने बाहेर. लय खराब झालेत त्याने. सगळेच म्हणत होते की दादांना बघून म्हणजे खूप दिवस झालं असं. आणि खरं तर या 4-5 दिवसात सगळ्यांनी कमेंट पण खूप केल्या होत्या की कल्याणचे दादा कुठं गेले, कल्याणचे दादांचा आता विषय पण नाही ना, फोन काय भानगड आहे. कल्याणचे दादा आजारी असल्यामुळं रागावलेत आपल्यावरती, बोलायला गेल्यात. बघा कशी तब्येत झाली त्यांची. हाय तर करा. दुखतंय काय अजून? दुखायला बघा नुसतं हात पाय नुसतं. मागच्या वेळेस तर आम्ही आलतो सगळे फिरायला तेव्हा तर बरे होते. हे माझा हा मनगट आहे ना तसा त्यांचा. आता काय सांगू, मासच नाही अंगावरती, पाक सुकून गेले. वेळेवरती नाश्ता पण करत नाही ना, काय नाही. आणि त्यांच्या मागं राडा पण खूप असतोय. याला दवाखान्यात घेऊन जा, त्याला दवाखान्यात जा, याचंच लग्न, याचं साखरपुडा, काय काय कार्यक्रम. आणि त्यांचं स्वभाव असा आहे, ते सगळेच जण, वहिनी म्हणा, दोन्ही भैया म्हणा आणि दादा म्हणा, किंवा यांची पूर्ण फॅमिली, म्हणजे आता भाऊ वगैरे दुसरे, ते सगळेच यांचा असा स्वभाव आहे. कोणाला काही पण होऊ द्या, तिथं पूर्ण फॅमिलीत जातात. आणि असं आता कोणाला बरं चांगलं असं वाईट काही ना काही असतंच की, मग तिकडं धावपळ करतात. ओ महाराष्ट्र पोलीस कुठे? तर कोण आहे माझा भाऊ बघितला का? पोलीस. ओ देखो महाराष्ट्र पोलीस दिसला काही? महाराष्ट्र पोलीस उलट लिहिलं असं, उलट दिसत असतं बरं काय कॅमेऱ्यात. हे बघा इकडं महाराष्ट्र आहे आणि इकडं पोलीस. भाऊ माझा पोलीस मध्ये आहे. वाईट कमेंट करणाऱ्यांनो लक्षात ठेवा. त्यांना आता मी नाश्ता वगैरे केला आम्ही. म्हणलं दादा गोळी घ्या. पहिलं तर फायरिंग केली आहे माझ्यावर घरी भांडणं केल्यामुळं. मी आलोय तर अर्ध बरं करूनच जाणार आता. लईच तब्येत बारीक झाली. टी व्ही बघणार तर कोण आहे? दादा असू द्या.
कसं आहे मस्त पाठीमागचं बघा, डिझाईन वगैरे कसं छान काढलंय ना. हे मागच्या वेळेस पण मी तुम्हाला दाखवलंय सगळं, भयानं जिंकलेल्या ट्रॉफी दाखवता अजून एकदा. मी पहिलं पण दाखवलंय तुम्हाला, तरी पण दिसत नाही खाली ना, कपडा टाकायला पेपर कशा खाली, घड्याळाच्या खाली का बरं क्लिअर नाही दिसत ना. घड्याळ दिसतोय की, तो बघा हा घड्याळ सगळ्यांना दिसतोय ना, दिसतोय की घड्याळ. हे ट्रॉफी सगळ्या आपल्या बारक्या भैयानं जिंकलेल्या आहेत. आणि हे पण त्याला खेळाची खूप आवड आहे. त्याचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट सगळ्यांचाच आवडता असतो, पण तो असा क्रिकेट लवर आहे, बाप रे बाप. त्याला हे बघा मेडल पण मिळालं. क्रिकेट बघितलं का, बघितलं का माझी फॅमिली कशी आहे. मी तिथं उभं राहिलोय गरीब घरात. माझी फॅमिली बघितलं का कसे आहेत, ब्रँडेड वस्तू सगळ्या. देवारा दाखवता. हे कल्याणचं घर आहे, तुम्हाला सगळं माहित आहे पहिलं, पण आता सगळं दाखवत पण असतोय मी. हे कल्याणचं घर आहे. आम्ही सध्याला कल्याणला आहे. वाड्याला बघू आता, जर जमलं गेलो आम्ही तिथलं पण दाखवू. वाड्याचं घर कसं खूप मोठं आहे ना. हे सिटी मधलं आहे कल्याणचं. कोणतरी आहे ना, पालघर साईडची कोणतरी आहे ना, निमवार. हा, ती पण रागवली आता माझ्यावरती तुमच्यासारखंच. खूप आहेत ताई आणि इकडल्याच. ती अजून आहे ना आपली कल्पनाताई आहे, निमवारुताई, पुन्हा वैशाली, तीच रोहिणी किनीताई. दादा इथं असं काय झालंय, बोट जसे उमटतात तसं, जसं आपण चापट मारतो आणि बोट कशी उमटतात काहीतरी झालंय. इथे पण आलंय, रक्ताच्या गाठी असतात म्हणतात. रक्ताच्या गाठी नसतं, चरबीची गाठ असते. सॉरी, चरबी. लय नुसतं सुकून गेलेत. आणि चेहरा तर बघा माझ्या भावाचा कसा झालाय, नुसता असा एवढसा तोंड झालाय. बघितलं ना आता सगळ्यांनीच. आता काही मी निवांत तिकडं राहणार आहे, जोपर्यंत दादांना बरं वाटणार नाही तोपर्यंत. असं वाटतंय मला, जेवण जात नसतंय म्हणून खायचं नसतंय, आपल्याला चांगलं व्हायचंय म्हणून खायचं असतंय. जात नाही म्हणून कसं सोडून द्यायचं काय. मी बघा बरं किती काय होऊ द्या, खाऊन पिऊन कसा असतो टकाटक. मला असं वाटतंय की घरात कोणतं फिरतंय. हा, तर चला आता तुम्हाला इथले व्हिडिओ मस्त आम्ही कुठं काही गेलो वगैरे तर दाखवेल. सध्याला त्यांची तब्येत बरी नसल्यामुळं आम्ही काही कुठं फिरणार नाही म्हणा. डोळे पण असे खोल गेलेत पा. त्यांनी अन्न, कसला अन्न म्हणून 4-5 दिवस तर असा खाल्लाच नव्हता. हा, स्वतःला काही पण होऊ द्या, दवाखान्यात नाही पळत त्याने, पण दुसऱ्यांना साधा काटा मोडू द्या, सगळ्याच्या आधी दवाखान्यात पळत्या. स्वतःकडं लक्ष देतच नाहीत, स्वतःच्या तब्येतीकडं. तर चला बाय. घरून पण फोन आलता आताच. आणि त्या ट्रेनमध्ये बसलो आणि काय एका ताईनं कमेंट केली ती मला की तू रात्रीचं ट्रेनमध्ये नको जाऊस, कारण ते उपोषण वगैरे पण चालू आहे ना आरक्षणासाठी, तर उगं रात्रीचा प्रवास करू नको. पण ताई दिवसा ट्रेनच नाही इकडं. मग दिवसा यायचं म्हणलं तर सोलापूरला जावं लागतं, सोलापूरनं पुन्हा यावं लागतं. कुठं तेवढं करत बसायचं, आपलं रात्री बसलं की पाट येतो इथं. उलट मस्त येच, सकाळी उतरलं, आलं, फ्रेश झालं, नाश्ता झाला, झालं मोकळा. असं हेच बरं आहे उलट म्हणून. आणि इकडून जायला पण दिवसा ट्रेन आहे आणि तिकडून यायला पण दिवसा ट्रेन आहे. तिकडून 11:30ला असते आणि इकडून 10ला. टाईमावरती कधी जाते ट्रेन. आज पण किती अर्धा तास लेट आली ट्रेन. तुम्ही कसं ओळखलं बरं? आता 5 मिनिटात तू उतरतो म्हणून. त्या यामध्ये बघितलं काय, ती वेअर इज माय ट्रेन ती दाखवते तसलं ती.
22 108 नंबर ना. हा एक एक वेळेस 22 107 येतं आणि इकडनं हा आणि इकडनं जाताना 22 107, तिकडनं येताना 22 108 हा बरोबर. असं. आर्यन सारखा म्हणतो पप्पा म्हणतच ते नाही का कृपया लक्ष द्या. आता CST ला गेली बघ, CSMT. आता पोचले. किती वाजले आता? किती प्लॅटफॉर्मवर, म्हणून ती पोरं बघत होती बघ, किती प्लॅटफॉर्मवर जाते ना. प्लॅटफॉर्म 12 नंबरवर. आणि कितीला पोहोचायला पाहिजे होती? 8:38 ला पोहोचते. किती नाही एंड झाला इथं नाही दाखवत. हे बघ असं हे तुझा आहे तुझ्याकडे हे होतं, पण ते सारखंच यायचं दादा वरती म्हणून मी डिलीट केलंय. सारखंच मेसेज पडतंय वरती मग ते. हो मेसेज येतो. मग मला असं नाही आवडत म्हणून मी तो डिलीटच केला. ते काय ट्रेनमध्ये त्यांचा गोंगाट होता, बाप रे बाप, असा वाजवायचे ते ढोल आणि ताशा. आणि तो माणूस मुद्दाम कानाजवळ वाजवायचा. थोडी डुलकी लागली की तो मुद्दाम वाजवायचा. जनरल डब्यात कसं असतं माहित नाही का? मी म्हणलं हे मी असं बघतोय ना, ह्या कानातलं कुठं गेलंय, म्हणजे उलट दिसतंय ना मोबाईलमध्ये. म्हणलं कानातलं कुठं पडलं बाबा असं. चला व्हिडिओ खूप लांबला गेला, तर भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये.